मित्रांनो, आता आपण आढावा घेणार आहोत जालना लोकसभेचा। 5 वेळा खासदार झालेले रावसाहेब दानवे पाटील हे या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे कल्याण काळे हे उमेदवार आहेत आणि अपक्ष मंगेश साबळे हे उमेदवार आहेत। मंगेश साबळे आपल्याला माहितच असेल, त्यांनी मराठा आरक्षणाच्या दरम्यान त्यांनी स्वतःची गाडी पेटवून दिली होती हायवेवरती। तेच मंगेश साबळे या ठिकाणी उभा आहेत। मित्रांनो, ही लढत तिरंगी आहे। मंगेश साबळे जवळपास 1 लाखाच्या पुढे किंवा 1 लाखापर्यंत मतदान त्यांना मिळेल असं म्हटलं जात आहे। एकंदरीतच 25 वर्ष खासदार असल्यामुळे रावसाहेब दानवे पाटील यांच्या संदर्भात असलेली निगेटिव्ह भूमिका मतदारांची, विकास रखडलेले बरेचसे विकास कामं, जरांगे फॅक्टर आणि असंच बऱ्याचशा मुद्द्यावरती रावसाहेब दानवे यांची मोठी कोंडी झालेली आहे या मतदारसंघामध्ये। त्यामुळे नेमकं या मतदारसंघात कोण विजय होऊ शकतं याचा आढावा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। चला तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया। मित्रांनो, रावसाहेब दानवे पाटील केंद्रीय मंत्री आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत। 25 वर्ष सलग ते खासदार झालेले आहेत जालना येथून। मित्रांनो, रावसाहेब दानवे पाटील हे त्यांच्या मतदारांना खिळवून ठेवण्यामध्ये सुद्धा त्यांचा एक हातखंडा आहे। पण महत्त्वाचा मुद्दा जो आहे ती महत्त्वाचा मुद्दा आहे, या मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टर पाहिजे तेवढा इफेक्टिव्ह जाणवला नाही, पण थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्याचा फटका रावसाहेब दानवे पाटील यांना बसेल असा अंदाज आहे। पण पाहिजे तेवढा प्रभाव या मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टरचा दिसला नाही हे तेवढं सत्य आहे। कारण तिन्ही उमेदवार मराठा आहेत। फक्त काही प्रमाणामध्ये जे काही भाजपच्या विरोधामध्ये जरांगे समर्थकांची भाजपच्या विरोधातली भूमिका जी आहे त्याचा कुठेतरी फायदा कल्याण काळे यांना होताना या ठिकाणी दिसत आहे। दुसरे जे आहेत मंगेश साबळे, मंगेश साबळे हे खऱ्या अर्थानं मंगेश साबळेंची उमेदवारी रावसाहेब दानवे पाटील यांना फायदेशीर होती की काय अशी सध्या शक्यता मतदारसंघामध्ये आहे। कारण रावसाहेब दानवे यांच्यावर नाराज असणारे जरांगे फॅक्टर किंवा एकंदरीत सामान्य मतदार, नाराज असणारा मतदार जी की कल्याण काळे यांच्याकडे जाणार होता, कल्याण काळेच्या ऐवजी बराचसा मतदार हे मंगेश साबळे यांच्यापर्यंत थांबलेला आहे किंवा त्यांच्याकडे वळलेला आहे असं एक म्हटलं जात आहे। त्यामुळे ही फाईट तगडा आहे। 1 लाखाच्या पुढे जर मतं मंगेश साबळे यांनी घेतले तर त्याचा फायदा रावसाहेब दानवे पाटील यांना होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे। कल्याण काळे एकंदरीत यांचं जर बोलायचं म्हटलं तर शरद पवारांनी त्यांना ताकद मोठ्या प्रमाणात त्या मतदारसंघामध्ये दिलेली आहे। मराठा समाज आणि बराचसा मुस्लिम समाज हे कल्याण काळ्यांच्या पाठीशी राहिलेला आहे। मागासवर्गीय समाज पण त्यांच्या पाठीशी राहिलेला आहे। दुसरा विषय, रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडं ओबीसी समाज बऱ्यापैकी आलेला आहे, पण त्यातला बराचसा ओबीसी समाज हा कल्याण काळे यांच्याकडे पण गेलेला आहे असं एक चित्र आहे। पण निसटत्या शेवटच्या टप्प्यामध्ये काही मतानं का होईना रावसाहेब दानवे पाटील यांचा विजय होईल असं म्हटलं जात आहे। त्यामुळे आमचा सुद्धा तसा अंदाज आहे की त्यांचाच विजय एक 10 ते 20 हजार मतांनी त्यांचा विजय या ठिकाणी होऊ शकतो, एकंदरीत असा अंदाज आहे। पण एकंदरीतच जे काही जरांगे फॅक्टर त्या ठिकाणी प्रभावी व्हायला पाहिजे होता तो झाला नाही। जर प्रभावी जास्त झाला असता तर मित्रांनो त्याचा फटका रावसाहेब दानवे पाटील यांना मोठ्या प्रमाणात झाला असता असं म्हटलं जात आहे। पण तेवढा प्रभाव न दिसल्यामुळं कुठेतरी त्याचा फायदा रावसाहेब दानवे पाटील यांनाच होताना दिसत आहे। त्यामुळं या मतदारसंघामध्ये जे काही शरद पवारांच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर शरद पवारांनी खूप ताकद लावली आहे, पण रावसाहेब दानवे पाटील हे वरिष्ठ नेते आहेत। मतदारांनी त्यांच्यावरती 4 ते 5 वेळा विश्वास ठेवलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच तेवढा प्रभाव शरद पवारांचा त्या मतदारसंघामध्ये यावेळी जाणवला नाही असंही दिसतंय। त्यामुळे नेमकं आता चित्र 4 तारखेला स्पष्ट होईलच की नेमकं विजय कोणाचा होईल। तोपर्यंत जे काही अंदाज आहे तो अंदाजानुसार तरी रावसाहेब दानवे पाटील यांचा विजय या ठिकाणी होताना दिसत आहे। पुन्हा वेगळ्या विषयावरती आपण भेटूया। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। धन्यवाद।